भारतीय स्वतंत्रता के 79वें दिवस पर जिलाधिकारी कार्यालय के प्रांगण में उत्सव का माहौल था। जिला के पालक मंत्री गुलाबराव पाटिल ने मुख्य ध्वज फहराकर ध्वजारोहण किया। इस अवसर पर जिलाधिकारी आयुष प्रसाद, जिला पुलिस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, जिला परिषद की मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल और महानगर पालिका के आयुक्त ज्ञानेश्वर डेरे सहित कई गणमान्य व्यक्ति उपस्थित थे। ये समारोह भारत की स्वतंत्रता और बलिदान के गौरवशाली इतिहास का जश्न मनाने के लिए आयोजित किया गया था। जकी अहमद, खानदेश टाइम न्यूज़, जलगांव। स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात, अभिमानाने आणि देशभक्तीच्या भावनेने साजरा करत आहोत। आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राण अर्पण करणाऱ्या, आयुष्यात झोकून देणाऱ्या सर्व वीरांना आज कृतज्ञतेने मी स्मरतो आणि पवित्र स्मृती संदन करतो। या सोहळ्यात उपस्थित असलेले स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, विद्यार्थी, पालक आणि माझ्या सर्व जिल्हावासियांना मनपूर्वक स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो। स्वातंत्र्यानंतर भारताने सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक, औद्योगिक अशा सर्व क्षेत्रामध्ये उल्लेखनीय प्रगती केलेली आहे। महाराष्ट्राने नेहमीच देशाच्या विकासात अग्रणी राहून भरीव योगदान दिले आहे। शासनाच्या सर्वांगीण विकासाचा केंद्रबिंदू सामान्य नागरिक ठरवून मागासवर्गीय, दुर्बल घटक, शेतकरी, महिला आणि युवकांच्या विविध योजना राबवल्या आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकरी, महिला आणि युवकांच्या अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत। जळगाव जिल्ह्यात कृषी क्षेत्रासाठी मनरेगा, प्रधानमंत्री पीक विमा योजना, हवामान आधारित पीक फळ विमा, राष्ट्रीय कृषी विकास योजना, कृषी यांत्रिकीकरण, अन्न प्रक्रिया योजना यातून मोठ्या प्रमाणावर निधी वितरित करण्यात आला आहे। खरीप हंगामात सुद्धा कोट्यवधी रुपयाचा विमा भरपाई थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली आहे। नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानीची भरपाई देशासाठी ही शासन वचनबद्ध आहे। महिला सबलीकरणाच्या दिशेने मोठे पाऊल टाकत जळगाव अत्याधुनिक महिला व बाल विकास भवन उभारले आहे। त्याचे लोकार्पण आज होत आहे। सखी वन स्टॉप सेंटर या नवीन इमारतीचं सुरू झाले आहे। पीडित महिलांना तातडीने मदत, वैद्यकीय उपचार, कायदेशीर सल्ला, आश्रय मिळत आहे। महिलांच्या सबलीकरणासाठी कृतिशील पाऊल म्हणून ओळखली जाणारी संकल्पना म्हणजे राज्यात पहिल्यांदा महिला बचत गटाच्यासाठी बहिणाबाई स्मार्ट ही संकल्पना राबवून निधीची तरतूद करण्यात आली आहे। जिल्ह्यात 11 ठिकाणी स्मार्ट सुरू करण्याची अंमलबजावणी करणारा आपला पहिला जिल्हा ठरला आहे। या गोष्टीचा मला आनंद आहे। आरोग्य क्षेत्रातील सिव्हिल हॉस्पिटल आणि शासकीय वैद्यकीय विद्यामध्ये 3CT स्कॅन, ICU, जळीत कक्ष, SWL सेंटर अशा अत्याधुनिक सुविधा मागच्या 2 वर्षात जवळपास 57 कोटी रुपयाचा निधी आपण उपलब्ध करून दिलेला आहे। गरिबांच्या महागड्या खासगी रुग्णालयात परवडत नाही, पण जिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक उपकरण वापर हजारो गरजूंच्या शस्त्रक्रिया होत आहे। चिंचोली येथे सुसज्ज मेडिकल हब उभारण्याच्या मार्गावर आहे। यात सर्व प्रकारचे उपचार एकाच ठिकाणी मिळतील। वाहतुकीच्या दृष्टीने पाळधी ते तरसोद हा 17 किलोमीटरचा बायपास मार्ग तयार होणार असून लवकर तो सुरू होईल। त्यामुळे शहराच्या वाहतुकीवर ताण कमी होणार। पाळधीपर्यंतचा रस्ता हा दुरुस्तीसाठी सुद्धा मंजुरी मिळाली आहे। राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासकीय सुधारणेसाठी 100 दिवसाचा कार्यक्रम दिला होता। त्या जळगाव जिल्ह्याची चमकदार कामगिरी केली। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांना राज्य स्तरावर विशेष गौरव करण्यात आलेला आहे। तसेच जिल्ह्यातील काही विभागांना सुद्धा राज्य स्तरावर विशेष कामगिरी केली आहे। ही जिल्ह्यासाठी गौरवाची बाब आहे। या सर्वांचे समस्त जिल्ह्यावासियांचे मी अभिनंदन करतो। येत्या काही वर्षात $25 बिलियन अर्थव्यवस्था करण्यासाठी शासन आणि प्रशासन स्तरावर मोठ्या प्रमाणात विकासाची कामे हाती घेण्यात आली आहेत। माझ्या जिल्हावासियांना मी जळगाव जिल्ह्याच्या नेहमीच्या प्रगतीपथावर राहिला आहे। आपण सर्व मिळून हा विकास यत्न
पुढे नेऊया. सर्वांना पुन्हा एकदा स्वातंत्र्य दिनाच्या खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय नामदार पालकमंत्री गुलाबरावजी पाटील इथे उपस्थित सगळे नागरिक स्वातंत्र्य सैनिक यांची भेट घेत आहेत. त्यानंतर चहापानाचा कार्यक्रम होईल आणि पारितोषिक वितरण कार्यक्रम नियोजन भवन इथे आहे. याची कृपया सगळ्यांनी नोंद घ्यायची आहे.